तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋषिकेश मटे आडस कोकणकर या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपला कोकण पर्यटन हा ब्लॉग आपण सिरीज सुरू आहे आपली. त्याच्यामध्ये आत्ता मी जस्ट आलो इकडे खेड्यात आला आहे. खेड्यामध्ये आणि आपले कालकाई देवी मंदिराजवळ मी आलेलो आहे. प्रसिद्ध मंदिर आहे इकडे आपल्या खेडमधलं. आणि आता मी तिथे जातो आहे, दर्शन वगैरे घेऊन आलो. पण म्हटलं आपण एक इथं आलो तर एक ब्लॉग बनवूया, त्याने आता मी इथं आलो आहे. तर मंडळी आता इथे परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि आता मंदिराच्या परिसरात आलो आहे आणि इथे एक मंदिर लागतं. आणि मित्रांनो इथे तुळस बघा, खूप सुंदर अशी तुळस आहे. आणि सुशांत व्हिडिओ करतोय, शूट करतोय. आणि शूट तो एक वेगळा व्हिडिओ आम्ही इंस्टाग्रामला टाकणार आहे. तो येणार आहे, लवकरच येईल, 1-2 दिवसात. इकडे सभागृह पण मोठा आहे या साईडला. इकडे खूप सुंदर आहे बघा, तुळस बघा. आणि मंडळ बघा, मग इथं खूप थोडीशी गर्दी आहे मंदिरामध्ये. आणि इथले सगळे लोक खूप चांगले आहेत. इथले जे आपले गाराणे घालणारे जे बाबा आहेत त्यांची आम्ही परमिशन घेतली, तर ते म्हणाले इथे व्हिडिओ करायला चालेल असं पण बोलले. पहिल्यांदा असं म्हणजे इथे आपला व्हिडिओ करायला परवानगी भेटली. आणि सुशांत बघा किती व्हिडिओ मेहनत घेतो आहे, प्रत्येक टेक घेतो खूप सुंदर, कारण व्हिडिओ चांगली व्हायला पाहिजे म्हणून. आणि तशी जशी लोक येतात तसं आम्ही थांबतो आहे. आणि नंतर हे बाबा आहेत, या बाबाने आम्हाला सांगितलं देवळाच्या म्हणजे गाभाऱ्याच्या पाठच्या साईडला तुम्ही इथं आलात तर आपल्या गोमातेचं दर्शन होतं. आणि इथे झाड आहे पहिल्यापासून. आणि इथे शंकराची पेंडी वगैरे पण आहे बघा. कधी तुम्ही मंदिरात आला तर पाठच्या साईडला तुम्हाला यायला विसरू नका, इथे नक्की दर्शन घ्यायला या. प्रत्येक टेक खूप चांगल्या पद्धतीने सुशांत घेतोय. हा एक टेक त्याने चांगला घेतला. फायनली देवदर्शन वगैरे घेऊन मस्त की शांतता आणि मस्त सुंदर असं देवस्थान आहे कालकाई देवीचं. आणि आता आम्ही भरण्यामध्ये आलो. भरण्यामध्ये म्हणजे आता मुंबई गोवा हायवे आहे ना, तिथे आलो आहे. आणि सुशांत शूट करतो आहे. म्हणजे मित्रांनो एक व्हिडिओ बनवायला ना किती मेहनत करायला लागते हे तुम्हाला माहीत असेल, तुम्ही बघत असाल किंवा तुम्ही व्हिडिओ करत असाल तर तुम्हाला नक्की माहीत असेल. आता सुशांत आपला बघा, इथे एक मंदिर आहे खूप सुंदर असं कालकाई देवीचं छोटं मंदिर आहे, त्याचं पण शूट घेतलं त्याने. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनला जातो आहे. हा संपूर्ण ब्लॉक बघा. आता रेल्वे स्टेशनला चाललो, चला. आणि मंडळी हा मुंबई गोवा हायवे. आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनच्या दिशेने जातो आहे. आता भरणे ना काय, आपण भरण्याच्या इथनं जातो आहे. हे कालकाईचं मंदिर आहे ते पण मित्रांनो भरणेमध्येच येतं, भरणे खेड असं इथं. आणि हा एरिया भरणे आहे बघा. हा दादा बघा टायर घेऊन चाललेला आहे गाडीचं. आणि बघा उलट्या सुलट्या गाड्या येत आहेत. मी रेल्वे स्टेशनला आलेलो आहे गाडी चालवत. आणि आता हायवेवरून खाली आम्ही उतरलेलो. आणि आमचा एक कंटेंट बनवायचा म्हणून आम्ही खाली जातो आहे. व्हिडिओ बनवायचा आहे, आलं तर म्हटलं बनवूया. आणि मित्रांनो फायनली आम्हाला ट्रेनसुद्धा भेटली आणि आम्हाला कंटेंट बनवायचं होतं. आणि योगायोगाने आम्हाला ट्रेन थांबलेली भेटलेली आहे. आणि इथे आता आम्ही कंटेंट बनवलासुद्धा आणि थोडा वेळ थांबलो होतो. आणि खूप सुंदर कंटेंट झालेला आहे. आणि आता आम्ही सुशांतच्या काकाकडे आलो आहे, बादगाव इकडे. मंडळी हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. आता आम्ही खेड्यामध्ये गेलो होतो, खूप सुंदर असा व्हिडिओ झाला आहे. देवदर्शन पण खूप मस्त झालं, शांतता होती, मंदिर खूप सुंदर आहे. एकदा तर तुम्ही गेला नसाल तर नक्की जाऊन तिथे भेट द्या. आणि व्हिडिओसुद्धा आम्ही 2-3 व्हिडिओ बनवले. शेवटला आता जो व्हिडिओ बघितला ते आम्ही सुशांतच्या काकांकडे गेलो होतो. भाडगाव म्हणून गाव आहे तिकडे खेड्यामध्ये. तर चला, तर आता नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटूच. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. तोपर्यंत
टाटा मित्रांनो, बाय.